आज इन्स्पेक्टर शिंदे थोड्या रिलॅक्स मूडमध्ये मोबाईल बघत बसले होते. इतके निवांत क्षण त्याच्या वाट्याला क्वचितच येत असत. ते मोबाईलमध्ये अगदी गुंगून गेले होते. आई सुनंदा फुडकर मागच्या आठवड्यात वारली. तिचं वय होतं 85. गावाच्या एका टोकाला आम्ही राहतो, तर दुसऱ्या टोकाला ती राहत होती. वडील जाऊन 20 वर्ष झाली आणि तेव्हापासून ती एकटीच राहत होती. एकटीच नाही, तिला एक केअरटेकर ठेवली होती देखभाल करण्यासाठी. तुम्हाला भाऊ बहीण नाही? मी एकुलती एक आहे. मग त्या तुमच्याबरोबर राहत नव्हत्या का? आमच्यावर विश्वास पाहिजे ना. त्या म्हातारा राहुलने पटकन जीभ चावली. का? असं काही घडलं होतं का विश्वास जाण्यासारखं? इन्स्पेक्टर शिंदे मधला पोलीस जागा झाला. छे हो, काय घडणार? सोनालीने घाईघाईने खुलासा केला. अहो, आम्ही दोघेही भरपूर कमावतो. वडील गेल्यावरती आमच्याकडे येईल असे गृहीत धरून आम्ही 3 बेडरूमचा फ्लॅट घेतला. आम्ही दिवसभर बाहेर असतो म्हणून एक केअरटेकर बघितली, पण आईने आमच्याकडे येण्यास साफ नकार दिला आणि एकटीच राहत होती. मध्यंतरी ती बाथरूममध्ये पाय घसरून पडली आणि मांडीचे हाड मोडले. बेड रिडन झाली. मग मात्र आम्ही जबरदस्तीने एक केअरटेकर ठेवली. आपलं माणूस या सेवा संस्थेतून. पण तिचं काम आईला पटेना. महिनाभरात तिला काढून टाकली. मग दुसरी बाई, तिसरी बाई, अशा 10 महिन्यात 10 बायका झाल्या. शेवटी त्या सेवा संस्थेने आम्ही केअरटेकर देऊ शकत नाही म्हणून हात वर केले. पण इतक्या बायका का बदलल्या? इन्स्पेक्टर शिंद्यांनी आश्चर्याने विचारले. जमून घेण्याचा स्वभावच नव्हता ना आईचा, सोनाली चिडून म्हणाली. सतत कटकट, काम नीट करत नाही म्हणून बाईशी भांडण आणि पराकोटीचा संशय. कसं जमवून घेतील बायका तरी? सोनाली त्रासिक सुरात म्हणाली. म्हणजे तुम्ही आईची समजूत काढण्यासाठी आमची मदत घेण्याच्या उद्देशाने आला आहात का? पण तुम्ही म्हणालात की ती मागच्या आठवड्यातच वारली म्हणून. इन्स्पेक्टर शिंदे बुचकळ्यात पडले. नाही, आम्ही वेगळ्याच कारणासाठी आलो आहोत, राहुल घाईघाईने म्हणाला. सासूबाई वारल्यानंतर आम्ही घरातील लॉकर उघडला तेव्हा कळलं की त्यातील सगळे दागिने गायब आहेत. म्हणजे सगळे दागिने घरात ठेवले होते? अहो, आम्ही वारंवार सांगतो की दागिने घरात ठेवू नका म्हणून. तुम्ही तर सुशिक्षित माणसं, एका एकट्या राहणाऱ्या वृद्ध बाईच्या घरात सरळ दागिने ठेवता? किती हा बेजबाबदारपणा? इन्स्पेक्टर शिंदेंचा आवाज चढला होता. अहो, मी म्हटलं ना, माझी आई अतिशय संशयी वृत्तीची होती. ते दागिने आम्ही घेऊन टाकले तर या संशयाने तिला पछाडले होते. मी तिला म्हटलं होतं की सगळे दागिने माझ्या लॉकरमध्ये ठेव, पण ती ऐकेल तर शपथ. मी एकुलती एक असल्याने ती वर गेल्यावर सगळं मलाच मिळणार होतं, पण हे ठाऊक असूनही ती अशी वागत होती. तिला खर्चासाठी दर महिन्याला मी 30,000 रुपये देत होते. एका बाईला इतके पैसे? हो. अहो, केअरटेकरलाच 15,000 द्यावे लागत होते आणि वरकड लागले तर असावेत म्हणून 30,000 रुपये. पण आम्ही पाहिलं तर एकही रुपया शिल्लक नव्हता ती गेल्यावर. सध्या कोणी केअरटेकर होती का? इन्स्पेक्टर शिंद्यांनी विचारले. हो, रूपा म्हणून मुलगी होती आईला सांभाळायला. आम्ही तिची तक्रार घेऊन आलोय. गेले 3 महिने ती आईकडे केअरटेकर म्हणून राहिली होती. आई कधी नव्हे. ती खुश होती तिच्यावर, म्हणून मी सुटकेचा निश्वास टाकला. आई गेल्याचे तिनेच मला कळवले होते. मी राहुल तातडीने आलो आणि डॉक्टरांना बोलावले. नातेवाईकांना फोन करणे, अंत्यविधीची तयारी यात गुंतलो होतो. त्या अवधीतच रूपा कुठे पसार झाली कळलंच नाही. अंत्यसंस्कार झाल्यावर आवराआवर करत असताना आमच्या लक्षात आलं की दागिने गायब, घरातील रोकड गायब आणि मग लक्षात आलं की रूपा ही गायब झाली होती. तिची काही ओळख, आधार कार्ड, फोटो वगैरे? राहुल आणि सोनालीने नकारार्थी मान हलवली. इन्स्पेक्टर शिंदेंनी मनातल्या मनात कपाळावर हात मारला. जर तुमच्याकडे या मुलीबद्दल काहीच पुरावा नसेल तर माणसांच्या महासागरात तिला कसं शोधून काढायचं? सर, आम्ही आईसाठी केअरटेकर शोधून कंटाळलो होतो. आईला रूपाचं काम पटलं. आईला रूपाचं काम पटलं होतं
म्हणून सुटकेचा निश्वास टाकला होता. त्यामुळे तिच्याबद्दल काही माहिती घेतलीच नव्हती. सोनाली दिलगिरीच्या स्वरात म्हणाली. आणि सर, सोनाली चाचरत म्हणाली, ही बाटली मला आईच्या घरात सापडली. आईची औषधं मला माहीत होती. त्यात ही औषधं नव्हते म्हणून मला संशय आला आणि मी ही बाटली माझ्या ओळखीच्या डॉक्टरांना दाखवली. तर ते म्हणाले की ही झोपेच्या गोळ्यांची बाटली आहे. इन्स्पेक्टर शिंद्यांनी ती बाटली ताब्यात घेतली. ठीक आहे, ते म्हणाले. तुम्ही लेखी तक्रार दाखल करा, आम्ही तपास सुरू करतो. मातृस्मृती या अतिशय जुनाट, रंग उडालेल्या बिल्डिंगच्या पायऱ्या चढताना इन्स्पेक्टर शिंद्यांच्या लक्षात आले की या बिल्डिंगची अनेक वर्षापासून देखभालच केली नाही आहे. मी मधुकर साने, या बिल्डिंगचा सेक्रेटरी. अहो काय सांगू साहेब, या बिल्डिंगमध्ये सारी वयस्कर मंडळीच राहतात. सगळ्यात लहान मी. माझं वय वर्ष 65. बिल्डिंगमध्ये बहुतेक सर्वांना तब्येतीचे प्रश्न, पण मुलं बोलवता तरी त्यांच्याकडे जाण्याची तयारी नाही. जसे इतके वर्ष राहिले तसेच पुढेही राहण्याचा अट्टहास. कुठलीही सुधारणा नको. मग सांगा, बिल्डिंगची डागडुजी कशी होणार? इथे कोणी सुनंदा फुडकर राहत होत्या का? इन्स्पेक्टर शिंद्याने मूळ मुद्द्यावर येत विचारलं. हो, नुकत्याच वारल्या त्या. मधुकरराव साने कपाळावर आड्या पाडत म्हणाले. अतिशय त्रासदायक बाई, संशयी, भांडखोर, कोणाशीच पटवून न घेणाऱ्या. बिचारी सोनाली आईसाठी इतकी धडपडायची, पण फुडकर बाईंना पर्वाच नव्हती मुलीची. त्यांना वाटायचं आपल्या पैशावर डोळा ठेवून आपल्याला विचारते मुलगी. त्यांच्याकडे रूपा नावाची मुलगी होती का कामाला? असेल कदाचित, मधुकरराव विचार करीत म्हणाले आणि त्यांनी आपल्या बायकोला हाक मारली. अगं मंदा, हे इन्स्पेक्टर बघ काय म्हणतात. मंदा साने दारात येऊन उभ्या राहिल्या. पोलिसांनी बोलायच्या कल्पनेने त्यांच्या चेहऱ्यावर आलेला ताण स्पष्ट दिसत होता. अर्थात इन्स्पेक्टर शिंद्यांना हा अनुभव नवा नव्हता. फुडकर बाईंकडे कोणी रूपा नावाची मुलगी केअरटेकर म्हणून काम करत होती का? कोणास ठाऊक. हल्ली कोण केअरटेकर होती? त्यांच्याकडे ढिगभर बायका बदलल्या होत्या. मंदा साने तोंड वाकडे करीत म्हणाल्या. एक बाई टिकेल तर शपथ, कधी जुळवूनच घेतलं नाही कोणाशी. हा साहेब, एक मुलगी काम करत होती त्यांच्याकडे. 3 महिने टिकली होती. त्यांचे बोलणे ऐकत उभी असलेली सरूबाई म्हणाली. नाहीतरी कामवाल्यांना कामापेक्षा अशा भोचकपणातच रच. आमच्या वस्तीमधल्या शांताबाईनं मलाच विचारलं होतं त्या मुलीला काम कुठं गावलं, तर मीच फुडकरबाईचं नाव सुचवलं. पण साहेब, काय झालं हे पहा सरूबाई, मी त्या मुलीची चौकशी करतोय. हे सगळ्यांना सांगत बसू नको. ती मुलगी कुठे राहते माहीत आहे का तुला? नाही बा, पण शांताबाईला माहीत असेल. बरं, शांताबाईचा पत्ता दे. इन्स्पेक्टर शिंद्यांनी आल्या आल्या हवालदार भोसल्यांना बोलवून पाठवलं. भोसले, तुम्ही जागृती चौकात राहता ना? हो सर. त्यांच्या पुढेच एकता नगर आहे ना? त्याच्या पुढेच एकता नगर आहे ना? तिथे राहणाऱ्या शांताबाईचं शोधून रूपा नावाच्या मुलीची चौकशी करा. ठीक आहे सर. भोसलेंनी शांताबाईचा पत्ता असलेला कागद खिशात ठेवला. एकता नगर ही एक प्रचंड झोपडपट्टी होती. एकाला एक लागून असलेल्या खोल्या, चिंचोळ्या गल्ल्या, वाहणारी गटार, यातून कसाबसा मार्ग काढत हवालदार भोसलेंनी शांताबाईचं घर शोधून काढलं. दारात पोलीस बघून शांताबाई घाबरलीच. दारुड्या नवऱ्यानं परत हाणामारी केली की काय? हवालदार भोसलेंनी येण्याचं कारण सांगितल्यावर शांताबाईने सुटकेचा निश्वास टाकला. अहो, ती पोरगी होय, मी तिला ओळखती नाही. शनिवारी मारुतीच्या देवळात भेटली. लईच रडत होती. काहीतरी काम द्या म्हणून. मी सरूबाईला विचारलं तेव्हा तिनं त्या म्हातारीचं काम सांगितलं. मग मी त्या पोरीला त्या म्हातारीकडे घेऊन गेले. काय नाव होतं त्या मुलीचं? काय की बा, तिला कामाची लई जरूरत होती म्हणून मी तिला काम ढूंढलं बस. हवालदार भोसलेंनी मनातल्या मनात कपाळावर हात मारला. देवळात भेटलेली मुलगी, जिचं नावगाव काही माहीत नाही, अशा मुलीला एका एकट्या राहणाऱ्या वृद्धेकडे कामाला ठेवतात. आता कसं काय शोधायचं त्या मुलीला? तिने सांगितलेले नाव तरी खरं असेल का?
हवालदार भोसले विचारात बुडले. इन्स्पेक्टर शिंदे हवालदार भोसलेंचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होते. शांताबाईला ती मुलगी मारुतीच्या देवळात भेटली. तिने रडून भोकून काम मागितले. मग शांताबाईने तिची सरूबाईशी गाठ घालून दिली आणि सरूबाईनेही ती मुलगी कोण कुठली याचा शहानिशा न करता तिला फुडकरबाईंकडे कामाला लावली. किती हा निष्काळजीपणा! इन्स्पेक्टर शिंदे डोकं धरून बसले. सोनाली आणि राहुल तर सुशिक्षित आहेत, मग ते कसं इतक्या जबाबदारपणे वागले? पण सोनाली आईच्या वाईकपणामुळे कंटाळली होती. सतत केअरटेकर शोधून वैतागली होती. कोणीही कंटाळेल म्हणा. आपला संसार, नोकरी, मुलगी सांभाळून आईकडे पाहायचे. त्यापेक्षा तिने शोधलेला उपाय सोपा होता. सोनालीच्याच घरी फुडकरबाईंनी राहायचं. आपलीच मुलगी होती, मग काय हरकत होती? तिच्यावर विश्वास नव्हता म्हणे. काय एक एक विचित्र माणसं! इन्स्पेक्टर शिंदे आपल्याच विचारात हरवले. तेवढा त्यांचे मित्र डॉक्टर मानेकर समोर येऊन बसले. काय शिंदे साहेब, एवढ्या कुठे विचारात गुंग झालात? मानेकर, तुम्हाला हे औषध कसले आहे हे सांगता येईल का? इन्स्पेक्टर शिंद्यांनी सोनालीने दिलेल्या औषधाच्या बाटलीचा फोटो डॉक्टर मानेकरांना दाखवला. मानेकरांना तो फोटो पाहिला आणि म्हणाले, अहो, ही झोपेच्या गोळ्यांची बाटली आहे. प्रिस्क्रिप्शनशिवाय हे औषध देता येत नाही. इन्स्पेक्टर शिंदे परत विचारात बुडले. हे पाहून डॉक्टर मानेकर उठले. केअरटेकरचं सोंग घेऊन वृद्धांना लुटणारी एखादी टोळी तर गावात सक्रिय झाली नाही ना? त्यांनी राण्यांना आजूबाजूच्या पोलीस ठाण्यात चौकशी करण्यास सांगितले. अर्ध्या तासातच राण्यांनी अशी कुठलीही टोळी सक्रिय नाही असं सांगितलं. मग इन्स्पेक्टर शिंद्यांनी परत पहिल्यापासून घटनाक्रम आठवायला सुरुवात केली. पहिल्यांदा ते चौकशीसाठी फुडकरबाईच्या बिल्डिंगमध्ये गेले होते. आता परत तिथे जायचे असं ठरवून ते उठले. फुडकरबाई राहत होत्या त्या मातृस्मृतीस बिल्डिंगमध्ये प्रत्येक मजल्यावर 2 बिराडं होती, समोरासमोर. फुडकरबाईच्या घरासमोर श्री राक्षे नावाची पाटी होती. इन्स्पेक्टर शिंद्यांनी बेल वाजवल्यावर काठी टेकत चालण्याचा आवाज आला आणि सावकाशपणे दार उघडले गेले. एक वृद्ध चेहरा डोकावला, पण दारात पोलीस बघून पटकन दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. अहो काका, दार उघडा. मी तुमच्या समोर राहणाऱ्या फुडकरबाईची चौकशी करायला आलोय. दार ताबडतोब उघडलं गेलं आणि यावेळी दरवाजात एक वृद्ध स्त्री उभी होती. आत या साहेब. आमचे हे आजारपणामुळे फारच भित्रे झाले आहेत. गैरसमज करून घेऊ नका. राक्षेबाई बऱ्याच धीट होत्या. श्री राक्षे समोर एका खुर्चीवर बसले होते. कंपवाताने त्यांची मान सतत हालत होती. बोला साहेब, काय माहिती हवी आहे तुम्हाला? राक्षेबाई डायरेक्ट मुद्द्यावर येत विचारत्या झाल्या. फुडकरबाईकडे जी केअरटेकर होती तिच्याबद्दल काही माहिती आहे का तुम्हाला? ती बया, अहो फारच डांबरट मुलगी होती ती. शेजार धर्म म्हणून फुडकर वहिनीची चौकशी करायला जावं तर दारातूनच कटवायची. काय काम आहे असं विचारायची. कधीही जा, सकाळ दुपार संध्याकाळ आजी झोपल्या आहेत सांगायची. असं तिन्ही त्रिकाळ कोणी झोपलेलं असतं का? तिला विचारलं तर म्हणायची, रात्रभर जागे असतात म्हणून दिवसा झोपतात. मला काही ते गौड बंगाल कळायचं नाही. बरं, सोनालीला सांगावं तर ती बिचारी आधीच त्रासलेली. बरं, त्या मुलीचं म्हणणं खोटं म्हणावं तर रात्री उशिरापर्यंत टीव्ही चालू असायचा. राक्षेबाई अगदी सविस्तरपणे सांगत होत्या. त्या ज्या गोष्टी सांगत होत्या त्या सगळ्या या केसशी जुळत होत्या. अजून काही सांगता येईल का त्या मुलीबद्दल? अहो काय सांगू तुम्हाला साहेब, राक्षेबाई हलक्या आवाजात सांगू लागल्या. तिला एक बॉयफ्रेंड होता. इन्स्पेक्टर शिंदे ताठ बसले. ही काहीतरी वेगळीच माहिती कळत होती. मी घरातलं सगळं आवरून दुपारी उशिराच बाहेर पडते. कधी भाजी आणायला तर कधी औषधं आणायला. पुष्कळ वेळा मी तिला एका रिक्षात बसून जाताना पाहिलंय. एक मुलगा असायचा त्या रिक्षात, विचित्र केस कापलेला आणि एकाच कानात डूल घातलेला. इन्स्पेक्टर शिंदे आता एक साईड झाले होते. तुम्हाला त्या रिक्षाचा नंबर आठवतोय? छे हो, नंबर कसला आठवतोय? पण त्या रिक्षाच्या मागे सुप्रिया असं लिहिलं होतं.
आणि एक लाल बदाम आणि त्यात बाण होता, एवढं मी नक्कीच सांगू शकेल. आणि बरं का साहेब, रात्री 10च्या पुढे फुडकर वहिनींचा दरवाजा हळूच उघडण्याचा आवाज ऐकू येई. मी चौकशी करणार होते इतक्यात रात्री कोण येतं म्हणून, पण हे म्हणाले तुला काय करायच्या नुसत्या चौकशा, म्हणून मी गप्प राहिले. इन्स्पेक्टर शिंद्यांना महत्त्वाचा क्लू मिळाला होता. पोलीस स्टेशनमध्ये आल्या आल्या त्यांनी चिकना खबरीला फोन केला आणि सुप्रिया लाल बदाम बाणाचं चित्र असलेली रिक्षा शोधण्यास सांगितले. एक दिवसातच चिकना खबरीने त्या रिक्षाचा शोध लावला. ती रिक्षा कोणा अनिल रायबरकरची होती. ताबडतोब त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. अनिल घाबरून गेला होता. त्याचे पाय लटपटायला लागले होते. पोलिसची समज देण्याआधीच तो पोपटासारखा बोलू लागला. साहेब, सुधीर माझा मित्र आहे. त्याची गर्लफ्रेंड कविता आहे. तो माझ्या रिक्षातून दुपारी फिरत असत. बाकी मला माहीत नाही. कुठे राहतो हा सुधीर? गावाबाहेर नवीन वसाहत बांधत आहेत, त्याचा तो मुकादम आहे. तिकडेच अर्धवट बांधलेल्या बिल्डिंगमध्ये राहतो. आणि त्याची गर्लफ्रेंड कविता, ती सध्या त्याच्याबरोबरच राहते. आता जा तू, पण बोलवलं की ताबडतोब हजर राहायचं. काय? राणे याचा मोबाईल नंबर लिहून घ्या आणि आपल्यात काय बोलणं झाले ते अजिबात सुधीर कविताला कळू द्यायचं नाही, समजलं? जरबेच्या स्वरात म्हणाल्यामुळे अनिल घाबरून लटपटायला लागला होता. सलाम करून तो पसार झाला. 2 तासातच सुधीर आणि कविताला अटक करून पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. आपलं पितळ उघडं पडलं या विचाराने दोघेही गर्भगळीत झाले होते. आत्ताच विचारले की ते सगळं काही खरं सांगून टाकतील म्हणून. इन्स्पेक्टर शिंद्यांनी त्याची तपासणी सुरू केली. काय उद्योग केले ते खरं खरं सांगा, नाहीतर जास्तीत जास्त शिक्षा कशी मिळेल ते पाहतो, शिंद्यांनी दरडावून म्हटले. तशी कविता रडायला लागली. नाटक करू नकोस. गुन्हा करताना काही लाज वाटली का? साहेब, सगळं सांगते, पण मारू नका. मी त्या आजीबाईकडे कामाला लागले. बाई लईच खौट, सारखी कटकट करायची. 2 दिवसात मी कंटाळून गेले. सुधीरला सांगितलं तशी त्याने औषधाची बाटली दिली. रोज म्हातारीला एक गोळी देत जा, म्हणजे ती झोपून राहील म्हणाला. मग मी तिला रोज सकाळी एक गोळी पावडर करून भातात घालून देऊ लागले. म्हातारी दिवसभर झोपून राहायची, त्यामुळे माझी कटकट मिटली. मी हळूहळू घरात काय काय आहे ते बघू लागले आणि लक्षात आलं की तिचे दागिने कपाटातच आहेत. मी रोज त्या कपाटाची चावी शोधायला सुरुवात केली आणि ती कपड्यांच्या घड्यांच्या खाली सापडली. म्हातारी दिवसभर झोपलेली, त्यामुळे ती चावी घेऊन कपाटातून दागिने काढले आणि सुधीरकडे विकायला दिले. पैसे पण घेतले. 50,000 होते. आमच्या संसाराला होतील म्हणून ते सुद्धा सुधीरकडे दिले. एक दिवस म्हातारी फारच त्रास द्यायला लागली. तेव्हा चिडून मी 1 ऐवजी 4 गोळ्या कुठून घातल्या. तेव्हा दुसऱ्या दिवशीही ती उठली नाही आणि हळूहळू तिचा श्वास बंद झाला. मी जाम घाबरले. तिच्या मुलीला फोन केला की तुमच्या आईचं लक्षण बरोबर दिसत नाही, तर बिचारी धावत आली. पुढची व्यवस्था बघण्यात सगळे बिझी झाले. तेव्हा मी तिथून सटकले. कविताचे बोलणे संपले. केवळ मुलीवर विश्वास न ठेवल्यामुळे फुडकरबाईंना अशा प्रकारे मरण आले होते. कविता आणि सुधीरला शिक्षा व्हायची तेव्हा होईल, पण केवळ विक्षिप्तपणामुळे स्वतःच्या मुलीवर विश्वास न ठेवण्याची शिक्षा फुडकरबाईंना मिळाली. बिचारी सोनाली अतिशय प्रेमळ असूनही काही उपयोग झाला नाही. तर मित्रांनो, आजची कहाणी आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.